अकोट तालुक्यातील ग्राम उमरा येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी द्वारका उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। गेल्या 300 वर्षांपासून या द्वारका उत्सवाची परंपरा कायम असून यावर्षी सुद्धा मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी द्वारका उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। शेतकऱ्यांसोबत वर्षभर राबणाऱ्या ऋषभराजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा दिवस द्वारका उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो। या दिवशी शेतकरी बैलांना सजवून ग्रामदैवत वाकाजी महाराजांच्या मंदिरात समाधी दर्शनासाठी आणतात। त्यानंतर मानाचा बैल शेतकऱ्यांच्या घरापासून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत दिंड्यांसह वाकाजी महाराज मंदिरात समाधी दर्शन करून दुपारी 3 वाजता या द्वारका उत्सवाला गावातून निघण्यास सुरुवात होते। द्वारका उत्सवात बैलगाडीला 2 अतिरिक्त चाके लावून 4 चाकी मखर तयार करण्यात येतो। मखर साडी हार फुले प्रतिमेला लावून सजविण्यात येतो। मखरामध्ये शेतकरी त्या मानाच्या बैलाला उभे करतात। त्या मानाच्या बैलांची ढोल ताशे दिंड्या भजनाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढतात। सोहळा पाहण्यासाठी आजूबाजूचे सर्व पंचक्रोशीतील भाविक उमरा येथे दाखल होतात। बैल उभे असलेला मखर शेतकरी स्वतः ओढतात। उत्साहाची सांगता वेशीवरील भगवान शंकर महादेव मंदिर परिसरात होते। तेथे मानाच्या बैलाला मखरातून खाली उतरून आरती केली जाते। पुन्हा दर्शन करून ते मानाचे बैल मालकाच्या घरी नेले जातात। MCN न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी।